नमस्कार, स्वागत आहे तुमचं अमृतास होम किचनमध्ये. आज मी तुमच्यासोबत रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल, त्यामध्ये 1 क्यूब बटरचा, 1 चमचा जिरे, 1 तेजपत्ता टाकून 2 मीडियम साईजची कांदी चॉपरमध्ये चॉप करून गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय केली. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून 1 मिनिटासाठी पेस्ट परतून घेतली. 1 मीडियम साईजचा टोमॅटो, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर टाकून एक अशा पद्धतीची प्युरी तयार करून घेतली. ही प्युरी आपण तेल सुटेपर्यंत चांगली इथे परतून घेणार आहोत. दुसऱ्या एका बाउलमध्ये 1 चमचा धने पावडर, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, 3 चमचे भरून पनीर मसाला टाकून रेग्युलर पाण्याचा वापर करून अशा पद्धतीचे एक बॅटर तयार करून घेतलेला आहे. तयार केलेल्या मसाल्यांचं बॅटर हे आपल्याला इथे ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचंय आणि अगदी मिनिटभरासाठी आपल्याला हे इथे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. बॅटर चांगलं परतल्यानंतर दुसऱ्या एका बाउलमध्ये मी गरम पाणी तयार करून घेतलंय. त्यामध्ये मी 7 ते 8 काजू टाकून 15 मिनिटांसाठी भिजत ठेवू अशा पद्धतीची एक प्युरी तयार करून घेतलेली आहे. 2 मिनिटं मंद आचेवरती ही प्युरी चांगली परतून घ्यायची आहे. प्युरी परतल्यानंतर दुधावरची फेटलेली साय टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर टाकून आवश्यकतेनुसार गरम पाण्याचा वापर करून चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. हातावरती क्रश करून घेतलेली कस्तुरी मेथी टाकून घेतली. 200 ग्रॅम पनीरचे छोटे छोटे क्यूब करून त्यावरती हळद आणि चवीनुसार मीठ टाकून चांगलं याला कोट करून घेतलेलं आहे. दुसऱ्या एका पॅन वरती तेल आणि थोडंसं बटर टाकून चांगलं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे. पनीर चांगलं फ्राय झाल्यानंतर हे पनीर मी इथे ग्रेव्ही मध्ये टाकून घेतलेलं आहे. अगदी 2 मिनिटांसाठी आपल्याला हे ग्रेव्ही मध्ये चांगलं उकळून घ्यायचं आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीने खूप पसारा न करता कोणालाही बनवता येईल असा रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला इथे बनून तयार झालेला आहे. खूप साऱ्या टिप्स व ट्रिक्स सहित रेसिपी अगदी परफेक्ट प्रमाणात आणि कमी वेळेमध्ये बघण्यासाठी अमृतास होम किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका.